विलिनीकरणाबाबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे यांनीही भाष्य केलं। आजच्या दिवशीच अजित पवार दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची घोषणा करणार होते असं अंकुश काकडेंनी म्हटलंय। जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्यानंतर 7-8 तारखेला या विलिनीकरणासंदर्भातली जाहीर वाच्यता केली जाणार होती, पण त्यावेळेला ती तारीख दादांना काहीतरी सोयीची नव्हती वाटतं, कारण दादा काहीतरी दिल्लीला जाणार होते, जयंतरावांना काहीतरी सोयीची नव्हती, म्हणून जयंतरावांचं स्टेटमेंट आपण पाहिलं असेल। आज जर दादा या 12 तारखेला आपल्यामध्ये असते तर या दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं असतं। दुर्दैवाने दादा आज नाहीत आणि हे विलिनीकरण होत नाही, ही खंत देखील आमच्या मनामध्ये आहे। राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर नेत्यांनी काय भूमिका मांडली तीही पाहूया। वहिनी खरं तर 2 दिवस काल परवा दिल्लीला होत्या। देशाचे पंतप्रधान, देशाचे गृहमंत्री या दोघांना त्या भेटलेल्यात। राज्य शासनाच्या वतीनं जे काय कामं किंवा काय जे दादा असताना जे पेंडिंग विषय आहेत त्याच्याशी साधक बाधक वहिनींची चर्चा झालेली आहे। अजून वहिनी आल्यानंतर त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे आज या विषयावर तर मी बोलण्यापेक्षा स्वतः वहिनी आणि आमचे वरिष्ठ या बाबतीमध्ये योग्य तो आपल्या सर्वांना बोलतील आणि योग्य तो निर्णय घेतील। त्या बाबतीमध्ये आता वहिनी 2-3 दिवसानंतर झाल्यानंतर प्रत्यक्ष आमची भेट झाल्यानंतर या बाबतीमध्ये नक्की आम्ही चर्चा करू। दादांनी जर पुढल्या चर्चा केल्या असतील तर आम्ही त्यामध्ये शंका आणण्याचं कारण नाही किंवा आम्ही त्या नाकारतही नाही, परंतु आज दादांच्या पश्चात या ज्या काही चर्चा सुरू आहेत यावरती मला असं वाटतं की सुनित्रा वहिनी आता उत्तराधिकारी म्हणून संपूर्ण जबाबदारी सांभाळून काम करतायत। आगामी काळामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित घ्यायच्यात, करायच्यात, विलिनीकरण करायचं, मर्ज करायच्या, या ज्या काही सातत्यानं चर्चा सुरू आहेत यावर सर्वस्वी अधिकार सुनित्रा वहिनीच घेतील। आता राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत जो चाललेला वाद आहे त्या वादावर आमच्यासारख्याने बोलणं उचित नाही आहे की राष्ट्रवादी एक गट म्हणतो की विलिनीकरणाची बोलणी झाली होती, दुसरा गट म्हणतो की विलिनीकरणाची काही बोलणी झाली नव्हती। आता ज्यांच्या समोर हे सगळं काही प्रकार घडले होते ते अजितदादा आज हयात नाहीत, म्हणून आता नेमकं काय घडलं, त्याचे काय पुरावे आहेत या खोलात जाण्यापेक्षा त्या दोन्ही पक्षाचं एकमेकाशी असलेलं आता तर नातं मला वाटतं आता दूर होत चाललेलं आहे, म्हणून विलिनीकरण होईल अशी शक्यता थोडी कमी वाटते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।